गोन्साल्विस किती षटकांचा सामना सांगितलाय? 4 षटकांचा सामना आहे. चला घाई करा एकच मंत्र म्हणेन, बी फास्ट. मला वाटतं अब्दुल्लादी याने काहीतरी पुढच्या परवा युसीपीएल मध्ये ॲल्सन यांना आयकन करण्याचा मला वाटतं बकऱ्याची चर्चा चालू आहे. लिनस कोणत्या आणा देखील बघू शकता हल्ली बोटीवर असतात. तर चला घाई करा. सुपर इंडिया प्लीज आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवा. तर सलामीसाठी नक्कीच दोन्ही खेळाडू हार्ड हिटर, एका बाजूला रेक्सन तर दुसऱ्या बाजूला रोहित, 2 आर मैदानाच्या आत जात आहेत. स्वरूप नक्कीच आज ग्राउंडची संपूर्ण मला वाटतं परीक्षण करतील, कारण उद्याच्या दिवसात त्यांना खेळायचं आहे आणि प्रॅक्टिस देखील संध्याकाळी मॅच संपल्यानंतर प्रॅक्टिसला तेच असतात. तर चला पंचांना विनंती करतो थोडीशी स्पीडअप करायला सांगा. तर असं ह्यावेळी काहीतरी वेगळं सुपर इंडिया संघामार्फत करण्यात आलेलं आहे. रेक्सन यांना स्टार्ट करण्यासाठी दिलेलं आहे. येस बघूया. अभिषेक आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन रेक्सन यांच्या साडी तिने यष्ट्या दाखवून पहिला चेंडू बिगी करायचा होता. बॅट आणि बॉलचं नक्कीच अंतर झाल्याने अतिशय जोरात बॅट फिरवली होती. चेंडू जर बॅटला लागला असता तर कदाचित नक्कीच रस्त्यावर चेंडू बघायला भेटला असता, पण नक्कीच तसं काही होत नाही. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. लक्षात ठेवा 4 षटकांमध्ये मला वाटतं फक्त आणि फक्त एकच ओव्हर पॉवर प्ले असेल. उद्याच्या दिवसात नक्कीच बिग बॅट्समन आपल्याला बघायला भेटत आहेत. बघूया अभिषेक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ह्यावेळी बघूया मागच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. तिथे शतरक्षकाला साथ भेटत आहेत. रोहन आहे तिथे. नक्कीच जेडी यांच्या नावावर देखील एक आगला वेगळा विक्रम आहे. हॉटेलमध्ये तब्बल 2 फुल राईस एका वेळेस खाण्याचा रेकॉर्ड देखील त्यांच्यावर आहे. बघूया अभिषेक आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत होत आहे. बघूया पुढचा चेंडू रोहित मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच यावेळी समोरच्या दिशेने खेळून आला. बघूया बाब्या आहे तिथे आणि बाब्या याने परत चुकी केलेली आहे. आजवलने देखील आपल्या हात कमरेवर घेतलेले आहेत. आजवल देखील थोडासा चिडलेला आहे. बाब्या फ्रेम मध्ये आलेला आहे. थोडेसे नर्वस आहेत. कॉन्फिडन्स दाखवावा लागेल कारण रोहित याचा झेल होता. ज्या खेळाडू या पुढच्या मॅच मध्ये तब्बल नक्की 26 ते 27 धावा कुठल्या होत्या, तोच खेळाडूचा झेल इथं सुटलेला आहे. चांगला प्रयत्न केला होता. लगभग हातामध्ये देखील झेल पडला होता, पण त्याच्यानंतर हातातून निसटला. यावेळी मोठी एच आणि नक्कीच क्या बात आहे सिमियन, अतिशय अफलातून झेल. विकेट्स गॉन. डीजे झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली आई झुमका वाली पोर आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली. हॅलो थँक्यू डीजे. तर बघूया आता मात्र रेक्सन यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत क्लिंटन पाटील. हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे, पण बघूया इथून तर नक्कीच इथून एक साझेदारी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. बघूया यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये, यावेळी रेनाल्ड गोन्साल्विस बघूया आणि रेनाल्ड गोन्साल्विस याने पुन्हा एकदा एका हातामध्ये झेल टिपलेला आहे. जबरदस्त झेल.
परतावं लागेल मला वाटतं क्लिंटन याला देखील. डीजे तर नक्कीच एक चुकी केली सुपर इंडिया संघामध्ये ओपनिंग मध्ये काय फेरबदल करण्याची जरूर, कारण नक्कीच आपण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्नासाठी आपण सर्व खेळाडू पाठवले. नक्कीच ज्याच्या बॅटला बॉल लागत होते असे खेळाडू तुम्हाला पाठवायचे होते जे किंवा गॅपमधून किंवा नक्कीच कव्हरच्या वरून इनफिल्डच्या वरून चांगली फटकेबाजी करा अशा फलंदाज तुम्हाला पाठवायचे होते. आता नवीन फलंदाज मला वाटतं गौरव आलेले आहेत. ह्यावेळी नक्की चेंडू निघून गेलाय, त्याच्यानंतर बॅट आले. षटक क्रमांक मला वाटतं एक मैदानाच्या आत संपले आणि धाव संख्या झाली फक्त आणि फक्त 2 आणि 2 घडी बाद सुद्धा झालेले आहेत. बघूया पुढचं षटक घेऊन कोण असतील. आणि नक्की षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज जेरवस. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि जो जबरदस्त वेगवान गोलंदाज आहे जेरवस. अचूक टप्पा आणि अचूक लेन त्याच्या जवळ आहे. बघूया स्ट्रायकरला फलंदाज ते म्हणजे रोहित. बघूया रोहित याच्याकडून आता मोठ्या अपेक्षा, कारण नक्कीच इथून ह्यावेळी नक्कीच फुटवर्क कुठेतरी मिस दिसत आहे. नक्कीच तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागेल. गोलंदाज वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळत आहेत. नक्कीच त्या चेंडूला तुम्हाला नक्कीच बॅटवर घ्यावं लागेल. चेरवसचा पहिला चेंडू बघितला, नक्कीच अतिशय चांगला चेंडू होता. बघूया ह्यावेळी नक्कीच खूपच बाहेर चेंडू होता. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत आणि यस आवांतर धाव. आणि आता मात्र जो रोग लागला होता तो रोग हटताना दिसत आहेत. 3 धाव संख्येने वाढ झालेली आहे. बघूया आणि नक्कीच डिका स्पोर्ट्स काय अफलातून टेलिकास्टिंग आपण बघत आहोत. संपूर्ण स्कोर त्याच्यानंतर नक्कीच अतिशय चांगलं टेलिकास्ट ह्यावेळी समोरच्या दिशेने आहे. बघूया लिनस आहे आणि लिनस नक्कीच बोटीवर जास्त वेळ मोबाईल वापरण्याचा हा परिणाम आहे. उष्णतेमध्ये तीव्र उष्णतेमध्ये त्याला दिसत नाही. हा चौकार आलेला आहे. थँक्यू डीजे. बघूया ह्यावेळी ब्लॉकला टाकला चेंडू होता. बघूया रोहन आहेत. रोहन चेंडूच्या मागे जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव संख्या होती म्हणजे 8. नक्कीच चांगल्या कमबॅक करण्याचा प्रयत्न होत आहे जेरवसच्या माध्यमातून. नक्कीच तो याच्या पुढील देखील जो चौकार लागला तो चांगला चेंडू होता, पण नक्कीच क्षेत्ररक्षक आणि तिथून आउटफील्ड ह्या 2 गोष्टी तिथे प्रामुख्याने चांगल्या राहिल्यात. त्या म्हणजे सुपर इंडिया संघाच्या बाजूने. बघूया ह्यावेळी पुन्हा एकदा क्या बात आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र क्लीन बॉल यॉर्कर डीजे. थँक्यू डीजे. आणि मोठा साईल प्रिंटर्स थोडेसे लेट झालेले आहेत वाटतं. बॅनर आता आलेला आहे त्यांचा. बघूया नवीन फलंदाज केविन आलेले आहेत. नक्कीच केविन यांनी मागच्या मॅच मध्ये नक्कीच एक मोक्या चषणी षटकार ठोकला होता. नक्कीच तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. बघूया जेरवस काय अफलातून गोलंदाजी करत आहे. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी जेरवसच्या माध्यमातून होतोय. बघूया ह्यावेळी चांगल्या रीतीने खेळून काढलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे ऑज्वल आहेत आणि ऑज्वल याचं चांगलं क्षेत्ररक्षण.
तर मला वाटतं आमच्यामध्ये आमचे स्पॉन्सर अमजद शेख साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो सर या आपल्या अतिथी कक्षामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघूया चेरवस ह्यावेळी नक्कीच बघूया धावा या धावून काढा. चेंडू जर मध्ये गेला तरच डी झोन आहे. वाईट +1 अशा पद्धतीत 2 धावा भेटतील आणि नक्कीच आता मात्र स्कोर फरक थोडासा हलताना दिसत आहे. धावसंख्या 12 झाली, नक्कीच दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. तर नक्कीच ॲल्सन आज आपल्या सर्व खेळाडूशी भेट घेण्यासाठी आले आहेत. आता अभिषेक यांच्यासोबत देखील भेट घेतलेली आहे आणि नक्कीच उद्या आज संध्याकाळी त्यांचा निरोप समारंभ देखील आहे. यावेळी बघूया फटका हवेमध्ये रोहित यांचा झेल आहे आणि मॅकमिलन टप्पा याच्या मार्फत कुठली चुकी होणार नाही. चुकीला माफी नाही. डीजे थँक्यू डीजे. जास्त संधी देणार नाही कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. चला घाई करा स्वतः आयोजक, आपण जास्त प्रश्नामध्ये पडू नका. आपला पुढचा गोलंदाज आहे कोण आहे तो नक्कीच बघूया. पुढचा गोलंदाज कोण? मॅकमिलन टप्पा यांच्यावर आत्मविश्वास दाखवलेला आहे आणि नवीन आलेले बॅट्समॅन लिंकन माल्या, क्लिंटन माल्या यांचे मोठे बंधू. बघूया क्लिंटन याला नक्कीच एक षटक 2 ते 3 षटकारांचं इथं पाहिजे, ते म्हणजे सुपर इंडिया संघाला होऊ शकतात. अजून तुम्ही जरी मला वाटतं 12 चेंडूवर 20 धावा करतात तरी 32-33 धावांचं तुम्हाला आव्हान, कारण आपल्या पुढील मॅचमध्ये बघितलं आपण नक्कीच कमी धावांचं पण नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती अंजुमान संघाने, पण 3ऱ्या षटकामागे धावा आल्या. आणि अजय मला का दिसत नाही सुपर इंडिया संघामध्ये, मला वाटतं काय झालंय वाटतं, सॉरी जिगरी बॉयज मध्ये त्याने इन केलेला आहे. आणि नक्कीच अजय एक चमत्कारी खेळाडू आहे, भरपूर चमत्कार त्यांच्या माध्यमातून बघितलेले आहेत. बघूया मॅकमिलन आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन केविन यांच्या साडी. यावेळी केविन यांच्या बॅटामधून निघाला जबरदस्त फटका, चेंडू येतोय सीमा रेषा पार, आमदार षटकार. काय अफलातून फटका होता नक्कीच केविन. नक्कीच जर आपण थोडीशी वर्ष मागे गेलो, आता मात्र थोडीशी शरीष्टी वाढले म्हणून त्याच्यानंतर काय अफलातून स्ट्रोक सिलेक्शन केविन यांच्याकडे होतं. बघूया आपण नक्कीच आता मात्र गरज आहे, त्या गरजेला नक्कीच यावेळी काहीसं वेगळं. क्या बात आहे केविन, जबरदस्त फटका आणि नक्कीच AB डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा फटका होता. थोडेसे स्टेप आउट झाले, त्याच्यानंतर चेंडूला पाहिला, नक्कीच स्विच हिट आणि या 4 धावा. डीजे डीजे बघा तब्बल 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. अजूनही शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत. एक टार्गेट सेट करावा लागेल, त्या टार्गेट पर्यंत पोहोचावं लागेल. अफलातून फलंदाजी नक्कीच केविन पाटील यांच्या माध्यमातून होते. बघूया पुन्हा एकदा मॅकमिलन, पुन्हा एकदा रिव्हर्स, काही गरज नाही वारंवार, कारण नक्कीच यष्ट्यावर चेंडू होता. नक्कीच केविनकडे नक्कीच इनसाइड आउटचा फटका देखील चांगला आहे. हा देखील स्ट्रोक या चेंडूवर अटेंड झाला असता. बघूया मॅकमिलन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मॅकमिलन टू केविन. तब्बल नक्कीच पुढच्या 2 चेंडूवर 10 धावा, त्याच्यानंतर नक्कीच कमबॅक करण्याचा मानस होतोय. यावेळी नक्कीच ह्याच फटक्याची मी आठवण करणार होतो आणि बघूया धावा धावून काढा. बघूया तिथून केविन पोहोचेल का, पण कारण नक्कीच मी अगोदरच उल्लेख केला केविन यांची शरीरयष्टी थोडीशी माझ्यासारखी झालेली आहे, माझी डबल आहेत असं सांगतायत. बघूया नक्कीच आता मात्र कमबॅक करत आहेत मॅकमिलन, मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, कारण अफलातून तब्बल 3 विकेट्स आणि त्याच्यानंतर तब्बल 25+ धावा त्यांच्या माध्यमातून कुठल्या गेला. यावेळी फुल टॉस आहे लिंकन, थोडेसे नक्कीच कमी पडलेत असं म्हणावं लागेल, कारण नक्कीच एक इझी चेंडू होता, इझी टू कलेक्ट होता. जरी नक्कीच मिडल ऑफ द बॅट झाला असता तरी चेंडू कधी सीमेच्या पलीकडे गेला असता, पण नक्कीच तसं काही होताना दिसत नाही.
एक धाव भेटेल आणि आता फक्त नक्कीच बघा पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर 3 चेंडूवर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे, बघूया इथून एक मोठा फटका येईल का. बघूया केविन पाटील पुढचा चेंडू घेऊन मॅकमिलन, ह्यावेळी शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू हवेमध्ये. बघूया रोहन चेंडूचा पाठलाग करतोय, चांगलं शतरक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव या षटकामागे. तब्बल 13 धावा आल्यात, आणखी एक 13 धावेचं षटक इथून येईल का. बघूया पुढचं षटक घेऊन गोलंदाज कोण येतील, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. कम ऑन डीजे. धाव संख्या झाली ती म्हणजे 25. 3 षटक संपले. नक्कीच विचार विनिमय केला जातो, जास्त वेळ वाया घालू नका एवढंच सांगेन. बघूया रेनॉल्ड याने मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तब्बल 2 ते 3 घडी देखील बाद केले होते. तर बघूया स्वतः मुख्य आयोजक रेनॉल्ड गोन्साल्विस. 25 झालेले आहेत, 2 आणि 5 25. बघूया यावेळी पहिला चेंडू नक्कीच फलंदाज आवाक्याच्या पासून दूर होता. एक धाव तर पूर्ण केली मॅकमिलन. बघूया इथून धोका तर होता, इथून स्टंप देखील पडल्या होत्या. वाटतं लिनस यांनी सांगितलं होतं थोडं फास्ट वाटतं सोलावर टाकायला सांगितलं असेल भल्याव. बघूया रेनॉल्ड आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी बघूया मिस टाइम फटकाय तिथे. नक्कीच दुसरी धावायचा प्रयत्न करणार नाही केविन. याला जास्त वेळ स्ट्राईक वर राहावं लागेल. आता जे मला वाटतं 3ऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर केलं होतं त्याचा कुठेतरी प्रयत्न करतील का. बघूया रेनॉल्ड आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. 2 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत रेनॉल्ड याने. बघूया पुढचा चेंडू घेऊन. ह्यावेळी बघूया पंच दर्शवतील ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू आहे. इथून नक्कीच धावसंख्या होती म्हणजे 28. बघूया रेनॉल्ड वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकत आहेत. यावेळी समोरच्या दिशेने फटका उडवला. बघूया लिनस आहे, लिनस. आणि यस ह्यावेळी चुकीला माफी नाही. नक्कीच मी केविनला एक संदेश देखील दिला होता. गोलंदाज वारंवार 4थ्या त्या 5व्या स्टंपवर चेंडू टाकत आहे. आपण 3ऱ्या ओव्हरच्या सेकंड चेंडूवर रिव्हर्स फटका खेळला होता, तो गरजेचं होतं यावेळेस. नक्कीच आपल्या आवाक्याच्या दूर भरपूर चेंडू होते, तर नक्कीच एक चान्स बनत होता तिथे. बघूया आता गिल्सन गेलेले आहेत. तब्बल 3 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या आहेत, 1 घडी देखील बाद केलेल्या आहेत. आणि नक्कीच रातो के कातील मॅकमिलन पाटील नाही तर मॅकमिलन गोविंद देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहे. काल मला वाटतं देवगड इथे स्पर्धा खेळत होते, आज लगेच चौकात. परत उद्या लगेच कुठेतरी मॅच असेल, काही सांगता येत नाही. इथे देखील आहे. आणि त्याच्यानंतर आमचा एक आलिशन आहेत कृष्णा इसे नहीं बनता, कभी विरार तो कभी चर्चगेट, इधर से उधर जाता है तब कृष्णा बनता है. बघूया गिल्सन गेल्यात नवीन फलंदाज. ह्यावेळी यस ऑफ स्टंपच्या बाहेर. बघा रेनॉल्ड काहीतरी नवीन चालाक्य करत आहेत. ऑफ स्टंपची जी लाईन आहे आपली क्रीजची त्याच्यावरून चेंडूला ते स्पिन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जोरात नाही तर नक्कीच चेंडूला मला वाटतं स्विंग द्यावा लागेल, हवेमध्ये टाकावं लागेल. पुन्हा एकदा बघा तेवढाच टप्पा टाकत आहेत. बघूया मॅकमिलन पुन्हा एकदा. इथून नाही, फलंदाज आपल्या मट क्रीज मध्ये सुखरूप आहेत. 30 धाव पूर्ण. अजूनही शेवटचे जर बघायला गेलो तर 2 चेंडू. नक्कीच एक मोठा फटका भरपूर काही सांगून जाईल या
शेवटच्या 2 चेंडूवर एक मोठा फटका आला तर नक्कीच 35च्या पलीकडे धावसंख्या आपल्याला बघता जाताना दिसेल. बघूया ह्यावेळी चेंडू पडल्यानंतर खालीच राहतोय आणि नक्कीच पंचांकडे दाद मागायचा, पण नक्कीच जी रेष आहे त्या रेषेच्या मधून चेंडू गेलेला आहे. बघूया शेवटचा चेंडू आहे. रेनॉल आतापर्यंत अतिशय चांगले षटक हाताळलंय रेनॉल यानं. यावेळी समोरच्या दिशेने बघूया जेरवस आहे आणि जेरवस याच्या मार्फत देखील चुकी झाली आहे. एक धाव शेवटच्या क्षणी कळेल. तर बघूया 31 धावा करून मला वाटतं 32 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे सुपर इंडिया संघाने. तर नाण्याची एक बाजू आपण बघितली, आता नाण्याची दुसरी बाजू बघण्यासाठी आपण आवाज ऐकलं म्हणजे नक्कीच तुषार सोनावणे. चलो चलो फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती. गणपत बजाना काय को बंद किया? Hey boy, play that drum. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उत्तनच्या परिसरामध्ये आपण आज आहात आणि उत्तनच्या परिसरामध्ये आपण बघतायत आमदार चषक 2025 अगदी एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. ॲक्शन रिप्ले संपूर्ण डिका स्पोर्टच्या माध्यमातून दाखवलं जातं. जे विकेट आले, जे षटकार आले, हे संपूर्ण काही गृहीत धरत असताना हे संपूर्ण आपण विकेट षटकार बघतायत. मॅक्विलनच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर पुढे आले आणि स्विचिटच्या माध्यमातून तो देखील एक चांगला चौकार खेळला गेला, तिथून विकेट आली. बरेच किस्से आपण पाहिले पहिल्या डावात. ही पा ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला संपूर्ण दाखवलं जातं. डिका स्पोर्टच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना एका बाजूला मॅक्विलन टप्पा आपण जरूर बघतायत आणि त्याच्या सहित सिमॉन हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. डिका स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उत्तर म्हटलं तर मोठमोठी नावं आपण सातत्याने पाहिले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि उत्तन गावाला सातत्याने गर्व आहे तो म्हणजे मॅक्विलनचा. मॅक्विलन देखील उपस्थित झाला. वेलकम मॅक्विलन गोविंद, आपल्या देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मॅक्विलन गोविंद सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. मालिकावीरचे किताब भरपूर स्पर्धेमध्ये घेतलेत आणि भरपूर चर्चेत राहिला खेळाडू अर्थातच ऑल इंडिया आयकॉन म्हणून सातत्याने मॅक्विलन गोविंदला घेतला जाते आणि NP स्पोर्टचे नेहमीच आयकॉन राहिलेले आहेत. अर्थातच मॅक्विलन गोविंद त्यांचं शुभागमन झालं. वेलकम मॅक्विलन, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत.
कालच्या दिवसा आपण पाहिलं गेलं गुहागर या ठिकाणी NP स्पोर्ट्स संघाला जरूर पाहिलं गेलं थोडंसं बॅकफुटला जाणवं लागला. पहिली मॅच हरला, दुसरी मॅच जिंकला, परंतु तिसऱ्या मॅच पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर पुनरागमन करत असताना बॅकफुटला जरूर जाणवला गेला. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, वेगाने बॉल प्रस्थान होईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. वेग तर अफलातून आहे, परंतु बॉल अडवला जाईल. आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि 2च्या मदतीने स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय. बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी सुपर बॉईज या टीमला आपण पाहतायत आणि फिल्डिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय सुपर इंडिया. म्हणजेच दोन्ही टीमची सुपर कामगिरी पाहायला मिळेल का. इथे शॉर्ट बॉलचा वापर केला, फटका हवे त्या मिसटायमिंग झालाय. विकेट किपर बॉलच्या मागे धावतायत, परिश्रम तर त्यांचं फार मोठं राहिलंय, परंतु या बॉलवरती एकच सिंगल प्राप्त होईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचतीये, ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा लागल्या गेल्यात. प्रतीक कतवार यांचा आपण आवाज ऐकलात. नेहमीच चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून राहिले गेलं. याच गावातून बिलॉंग करतायत. आता गुणलेखांची भूमिका ते अदा करत असताना GT स्पोर्ट या परिसरातील एक सर्वाधिक नामांकित ब्रँड आहे, त्याचा देखील उल्लेख या बॉलनंतर आपण करूयात. ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले, जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळलेला बॉल होता, परंतु त्या बॉलवरती किती धावा मिळतील. बॉल मागे गेलाय, अर्थातच 2च धावा या बॉलवरती मिळतील. प्रतीक या परिसरातील असा पहिला ब्रँड असेल की स्पेशल एडिशनच्या चांगल्या बॅट प्रोव्हाइड करतो, अर्थातच GT स्पोर्ट्स. आणि मला वाटतं आपल्या परिसरामध्ये जर एखादं स्पोर्ट्सचं दुकान आहे, आपल्या परिसरामध्ये जर सर्व सामग्री मिळत असतील तर आपण बाहेरून काय घ्यायला हवेत. GT स्पोर्टला देखील तुम्ही सांगा, कळवा की आम्हाला या क्वालिटीच्या बॅट्स हव्यात किंवा इतर काही प्रोडक्ट्स असतील ते तुम्हाला अवेलेबल करून देतील. आणि खरंच GT स्पोर्ट जे असतील प्रोप्रायटर यांचे आम्ही आभारी आहोत. शॉन पुरकर साहेब आहेत आणि त्यांचे खूप खूप आभारी आहोत, कारण की मीरा भाईंदर परिसराला जर पाहिले तर हे सर्वाधिक चांगल्या बॅट्स अर्थात जर पाहिजे तर GT स्पोर्ट्स जुचंद्र परिसरामध्ये देखील आले होते. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती, आम्ही तिथे देखील अनाऊन्समेंट केली होती. पण आपल्या गावातील एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर त्याला प्रत्येकाने पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. नितीनजी वारे यांचं कौतुक करावं ते कमी. NP स्पोर्ट गारमेंटचे प्रोप्रायटर आहेत. नेहमीच या उत्तम गावाला पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून राहिले गेले. आज आपण बघतायत मोठमोठे खेळाडू या गावामधून घडताना दिसत आहेत, परंतु त्यामध्ये सर्वात मोठा हात जर कोणचा असेल तर नितीनजी वारे यांचा. कट करण्याचा प्रयत्न होता, जागवून खेळण्याचा प्रयत्न होता, पायाची हालचालच नाही या बॉलवरती. सर विकेट किपरच्या आरामात निघून चालला बॉल. हा बॉल डॉट आलाय. चांगली कमबॅक या षटकामध्ये. शिमियन यांना आपण जरूर बघताय, पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा 2 या बॉलवरती आले डॉट. 32चं लक्ष आहे, 5 धावा फटक्यावरती लागले गेले आहेत. मॅकविलन टप्पा असे फलंदाज आहेत, त्यांच्या टप्प्यात आला की प्रत्येक बॉलचा कार्यक्रम करतील. ओव्हर दी विकेटने पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. मॅकविलन आता विचार करत असतील इथून मोठे फटके खेळायचे आहे. परिस्थिती आता पाहून नाही तर परिस्थितीवरती मात करून आपल्या बॅटिंग करायची आहे आणि त्याच कारणाचं मॅकविलन प्रयत्न करतायत आणि प्रयत्नार्थिक परमेश्वर म्हटलं जातं. आणि आता मात्र प्रयत्न तर भरपूर चालाकीचे चालू आहेत. 5 चेंडूचा खेळ गंभीर झाला, धावफटकावरती 5 धावा. मॅकविलन टप्पा ऑन स्ट्राईक आहे. सुपर बॉईज या टीमचे आपण जर पाहिले तर न्यू प्रिंटेड टी शर्ट आपण जरूर बघतात, आजच लॉन्च केले त्यांनी आणि कदाचित ती टी शर्ट त्यांच्यासाठी लकी असावी. आजचा दिवस जर गाजवायचा असेल तर चांगला खेळ तुम्हाला करावे लागेल. मॅकविलन तयार. शॉर्ट बॉल त्यावरती आक्रमण केले, फटका लाजवाब आहे. बॉल जाईल थेट सीमारेषे पार. आमदार चषकातील हा दमदार उत्तुंग षटकार मॅकविलन टप्प्याच्या बॅटमधून षटकार आलाय. बारा आहे किती? 12 आहे की 12 आहे की 12 आहे की 12 राहण्याच्या 12 आहे की 44 12 आहे की 44.
थँक्यू डिझे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2025 आपण सुरू बघतायत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची ही क्रिकेटची स्पर्धा. उत्तमचं क्रिकेट वाढवणारं, उत्तमचं नाव, उत्तमचा दर्जा वाढवणारी ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्यामध्ये खर्च केल्यात तब्बल जर पाहिले गेले तर षटकार आला शेवटच्या बॉलवरती आणि 11 धावा खर्च केल्यात. नंबर 2च्या ओव्हरमध्ये बॉलर आलेत लिंकन हे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. लिंकनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकात 11 खर्च केलेत, 18 बॉल आता मात्र करायची आहे ती मॅच जिंकण्यासाठी. 21 मॅच तर सोपी झाली, 18 मध्ये करायची 21. बॉलिंग ट्रॅक वरती बोलत यार, आपटून टाकण्याचा प्रयत्न. जैसी गेन वैसी नसीहत. सिमोनच्या बॅट मधून आलाय तडाका. बॉल जाईल सीमा पार. डीप विकेटला क्लिअर करणारा सिमोनच्या बॅट मधून आमदार चषकातील आणखीन एक दमदार षटकार. ही ताकद आहे उत्तर परिसरातील खेळाडूंची. काय फटका होता, जबरदस्त टायमिंग साधलं गेलं. या बॉलवरती षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून 17 धावसंख्या धावफटकावरती लागले गेले. 32 लक्ष होतं आणि 17 धावसंख्या धावफटकावरती सुरुवात तर चांगली केली, धडाक्यात केले. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु बॉलला स्टॉप करते. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न चालवला सिमोनच्या माध्यमातून आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी जो पाहायला मिळते. 2 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते 19 धावा. 19 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. चांगली बॅटिंग सिमोन करतायत. 4 मध्ये 11 धावा आतापर्यंत केल्यात. मॅकविलन टप्पाने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 8 धावा ठोकल्या गेल्यात. फार महत्वाच्या आहेत या धावा, कारण की ज्याप्रमाणे बॅटिंग करते दोन्ही बॅटर. 32 लक्ष होतं. 19 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. इथे आणखीन एक मोठा फटका. बॉल जाईल थेट सीमारेषा पार. आता धावा किती असतील, 4 किंवा 6. आणि यस, पंचांचा इशारा आलाय चौकार. यस, पंच 2च धावा असतील. यस ओके, 2 धावा असतील. चला फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी जरूर आयोजन समिती टीम आहे, परंतु जे नियम आहेत त्याच नियमला आपण फॉलो करणार आहोत. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 21 झालेली आहे. जबरदस्त बॅटिंग सिमोन करतायत. लिंकन षटकातील 4था बॉल, 3 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात. ओहो, काय जबरदस्त डिलिव्हरी होती. पडल्यानंतर आतमध्ये येणार बॉल होता, भाग पडला बॅकफुटला जाऊन खेळण्यासाठी बॅटरला. परंतु पाहता जर बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चालला निर्धावच्या स्वरूपात. बॉल फेकून झालेत 1.4. नंबर 2च्या षटकातील 4 बॉल फेकून झालेत. धावा धावफटकावरती 21. अतिशय शांत हे क्रिकेटचं मैदान आहे आणि प्रेक्षक देखील चांगल्या रीतीने मॅचचा आनंद घेत आहेत. इथे जबरदस्त फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक नाही आहेत, परंतु या बॉलवरती मिळतील पुन्हा एकदा 2 धावा डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपात. आणि या 2 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते 23. 32 करायचे होतं, 23 झालेत. म्हणजे इथून देखील जर पाहिलं गेलं तर 13 बॉल आणि करायच्या 9 धावा. बॅटिंग करणार टीम जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुपर बॉईज या संघाला आपण जरूर बघतायत. चला, मैदानाच्या आतमध्ये लगेच चेंडू फेकायचा आहे. 13 बॉलमध्ये करायचे आहेत 9 धावा. पहा, एखाद्या स्पर्धेचं आयोजन करणं म्हणजे खाऊ काम नाही मित्रांनो. अंपायर, कॉमेंटेटर, लाईव्हची सुविधा, टीम व्यवस्थित टायमावर येणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते आणि या आयोजन समितीच्या माध्यमातून करून दाखवलेलं आहे. पहा, आपण म्हणतो एखादी स्पर्धा ठेवण्यासाठी संपूर्ण मित्र परिवार, त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर संपूर्ण गाव आपल्या मागून उभं राहणं गरजेचं असतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तेच आपण पाहतायत. हो, चांगला बॉल होता आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये यस, बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमला सिमोनच्या खेळीला पूर्ण विराम. 8 चेंडूत ज्याने 15 धावा केल्या आणि त्यांनाच परतावं लागते डगआउटच्या दिशेने. विकेट फलंदाज होतील बाद.
थँक्यू डीजे. 23 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. आता अभिषेक मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत तुम्हाला 9 धावा. 12 बॉल 9 मॅचचं समीकरण तर सोपं आहे. मॅकविलन टप्पा एका बाजूला आहे ज्याच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 8 धावा केल्यात. पहिला बॉल काय स्विंग झाला. मॅकविलनला जाग्यावरती नाचवलंय आणि नाचवण्यासाठी भाग पडणारा गोलंदाज अर्थातच जर पाहिले तर ॲलिसन यांना आपण बघतायत. एक जबरदस्त गोलंदाज आहेत आणि ॲलिसनला आज त्याचं वर्चस्व काय आहे हे दाखवायचं आहे आणि त्यासाठी ॲलिसनला देखील आता प्रयत्न करतील. नो डाऊट अबाउट इट. परंतु मॅकविलन टप्पा आहेत ज्यांच्यावरती आशा अपेक्षा आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून राहील. ज्याप्रमाणे नेहमीच ते सांगत असतात की आमचा टीम ज्या ज्या वेळेला आम्हाला घेतील त्या वेळेला आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. परंतु आता मात्र ही फार मोठी मॅच आहे कारण की ही मॅच जर जिंकतायत तर आजच्या दिवसातील सेमीफायनल मॅचमध्ये आपण पोहोचतायत. 32चं लक्ष होतं 23 झालेत. पहिला आलाय डॉट म्हणजे 11 बॉल करायचे 9 धावा. बॉल होती यार. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर बॅटची कडा लागली. बॉल चालला मागे आणि पॉईंट रिझर्वला बॉल अडवला जाईल. 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते 24 धावा. चांगली सुरुवात केली. मी तर म्हणेन जे बॅटर आउट झाले यापूर्वी आपण पाहिलं गेलं तर मिस्टर सिमियन यांना आपण पाहिलं ज्यांची विकेट गेली त्याने सुरुवात चांगली करून दिली आणि त्याच कारण मॅकविलन देखील धडाक्यात सुरुवात करून दिली गेली. टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये लेफ्टी बॉलरचा हा फायदा असतो आणि लेफ्टी बॉलरला एक चांगला अँगल रायटी बॅटरच्या विपक्षात मिळतो ज्यावेळेला तो ओव्हर दी विकेट नेतो. आणि काय बॉल होता लेफ्टम ओव्हर दी विकेटने जबरदस्त बॅकअप द हँड डिलिव्हरी होती. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. हा बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी ॲलिसन. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी राहिले ॲक्युरेट. आणि इथे काय घडलंय इथे घडलंय काय नेमकं हे पाहावं लागेल. 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत आणि कुठेतरी गोलंदाज तर चांगली गोलंदाजी करते पण जो क्षेत्ररक्षकाचा अभाव दिसतोय आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळताना दिसतोय. या मिळतील 2 धावा. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल आले आणि या 2 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते 26. आता येणारे बॉल असतील तुमच्याकडे 8 करायचे 6 धावा. 1 गडी तर गमवला बॅटिंग करणाऱ्या टीमले परंतु अपेक्षा फार मोठ्या आहेत. 8 बॉल इथून देखील करायचे 6. या बॉलवरती फार मॅच निर्णायक राहील. पुन्हा एकदा कट केलाय. बॉल चाललाय अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून भेदून. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करत आहेत आणि आता मात्र याही बॉलवरती 2 धावा मिळत आहेत. मॅकविलन स्वतःवरती स्ट्राईक ठेवत आहेत. येणारे बॉल असतील इथून देखील जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू शिल्लक आहेत. 28 या धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 28 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात म्हणजे 7 चेंडू 4 धावांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. टॉस का बॉक्स देखील आपण जरूर बघताय त्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. 4 धावांची अपेक्षा आहे. हा बॉल आलाय डॉट. मॅच वरती झालाय पलटवार. येणारे बॉल असतील 6 करायचे 4 धावा. या ऐकूया आपण डीजेला पुन्हा एकदा येणार आहोत. मैदानाच्या दिशेने 6 चेंडू 4 धावा. कोण जिंकेल कोण पराभूत होईल हे पाहणं महत्वाचं राहील. 6 बॉल 4. Shah Remix. अब तो मोठी सटकली है. पहिल्या धाराच्या प्रेमानुसार कालीच केलंय बात. हे कालीच केलंय बात. टीम शूटर
या टीमचे कॅप्टन पाठवायचे आहेत. शूटर टीम आमचा आवाज जर पोहोचलाय तर लगेच कॅप्टन पाठवा. लक्षात ठेवायचं आहे टीम शूटर संघ फक्त एकच कॅप्टन पाठवा कारण की मॅच चालू आहे आणि त्या कारणाचं विनंती करतो कॅप्टन पाठवायचा आहे. 6 बॉल आणि करायचे आहेत आता 4 धावा. मॅकविलन टप्पा एक जबरदस्त स्टार्ट दिलाय आणि तशा प्रकारचा फिनिश पाहायला मिळतो. काय एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय. बॉल तर चाललाय आणि 2 धावा या बॉलवरती मिळतील म्हणजे येणारे बॉल असतील 5 आणि करायचे आहेत तुम्हाला इथून देखील 2 धावा. मॅकविलन टप्पा ज्या नावाची चर्चा नेहमीच होत असते, सिंगल डबल आणि मोठे फटके नेहमी खेळत असतो आणि त्याच नावाची चर्चा याही मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल असतील 5 करायचे 2 धावा टीम सुपर बॉईज या संघाला. तीस धावा झाले धाव फटकावरती. 5 बॉल करायचे आहेत 2. मॅकविलन टप्पा ऑन स्ट्राईक आणि प्रिझम यांना आपण पाहतायत. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी जे डगआउटमध्ये असतील खेळाडू एकच सांगत असतील मॅच कधी संपते आणि आम्ही कधी पुढच्या फेरीत पोहोचतोय आणि फिल्डिंगमध्ये टीम सांगत असेल एखादा बॉल डॉट एखादी बॉल विकेट इथून जर आली तर आमच्या टीमचं देखील वर्चस्व राहील. यंग टॅलेंट आहेत प्रिझम या उत्तर परिसरातील सुपर किंग्स या टीमच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालेत. या पुढचा बॉल मॅकविलन टप्पासाठी प्रोत्साहित केलं जाते. इथे फटका हवे त्या कॅच झाला तर मॅच होऊ शकतो आणि कॅच झालाय ड्रॉप. एक धाव कंप्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि अशा रीतीने मॅच जिंकलाय. बॅटिंग करणारी टीम लगेच टॉससाठी यायचंय आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिले गेले तर संघ पाहायला मिळेल नो डाऊट अबाउट इट ज्याला चिठ्ठ्यांमध्ये बाय मिळाली गेली अर्थातच शूटर टीम. चला यायचंय आणि याही मॅचचा म्हणतो मॅच मॅकविलनला आपण पाहताय जबरदस्त कामगिरी राहिली गेली या संपूर्ण डावामध्ये. मॅकविलन जर पाहिलं तर याही नावाची चर्चा या संपूर्ण मीरा भाईंदर परिसरामध्ये केली जाते. ऑन स्क्रीन मॅकविलनला आपण पाहतायत भरपूर वर्ष ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक गवैकचा फॉर्मॅट उत्तमसाठी खेळले गेले. 9 चेंडूत जवळपास 15 धावा 13 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या. नॉट आउट कामगिरी मॅकविलन आणि गोलंदाजी करत असताना मला वाटते चांगलं षटक हाताळले गेले आणि मॅकविलन ठरलेत